त्याच दिवस देखाला बाकी राही गेला मंडळी, तुम्ही देखू शकतास अशी गोष्ट. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हाला आज ना नवीन व्हिडिओ मग. तर आज ना व्हिडिओ ना अशी गब्बाळ पाय आपली चालू आहे जायला, कारण आज कोणा ते तोंड देखावा आपला सागर भावनी, कारण की आपला रोशुनी गाडी सागरने लिहिलं होती त्यामुळे मोठा जाय लाई गेला तिला. आता टोचन करीशने आपण ली जाय राही नाव मुल्हेर. तर अशी गोष्ट चैन जायला डॅमेज त्यामुळे मग सारखेच असतील ना रे. तर अशी आमने हालत आता आपण वज ती म्हणजे आमना गाव म्हणजे हातनेवरणी एरिया मग वज आपण, आणि या ठिकाणी गाडी लावली होती. आता सागरनी गाडी आपण लिहू ना, आणि आता आपण लॅपटॉप वगैरे फवारा वगैरे कॅमेरा वगैरे सर्व लिस्टने जाहीर आहे ना मुल्हेर. तर चालेल मग. ए चला रे, घाणी यायला लागली रे, कर मा कर. आणि आता यावर आम्ही 2 शीट राहूस आणि मागल्यावर 1 राहील. तर चालेल मग आम्ही जाण्याचा प्रयत्न कराय ना. आता बस जा पुढं आपण निघणार आता देखील. चैन अटकेल फक्त सांभाळ तेवढं. मागची चैन उतरून घ्यायला पाहिजे होती ना रे. तर या अशी पद्धतीने आपण जाहीर आहे ना बाग मागची चैन उतरून घ्यायची रे. वाजू राहिले तेच रे, उतार घे मग. तर मंडळी अशी हालत आपली, काय करा ना. डबल चाकात अटकून जाईल. तर जुरूक नाही तर अशी आमने हालत. क्या बोलले पगलिक पगला गए बा, हम पगला गए. तर आता आपण पाना वगैरे शोधी राही ना, आहेत ना रे. तर सागर भावने पुरा पाना द पाडेल तर देख रे. बापरे, हे काय 1947 न तो ना पाना बांधेल काय माहिती ना रे. अंग्रेजों की काल के पाने रे बाय. तर अशा ती चाळ पै तटपातू ना. तर आपले एवढी हालत, आणि आपल्याला पूर्ण जवळपास फिरिश नापालकडे जावा ना, हरणबारीला जावा ना. तर सांगा आपल्याला किती वाजतील किती नाही. तर आता चालू राही ना, चैन खोला ना, बजेट चालू राही ना ठिकाणी. माझ्याकडे बिडार येणार आहे. तू रे तर डायरेक्ट गाडीने खालघुशी जायला तो. ती तंगली चैन सुद्धा उतरी जायला मंडळी. अशी हालत रे भो. आपला डायरेक्टर साहेब सुद्धा पुरा काळा हात करीन लटकेलं. त्याने फक्त तोंड काळा करेल नाही, हात बी तर का काळा करली तर तोंड काळा करशील का दिवस. तर आपला का बिडारत ना यांग तै दिदात आणि पुरा लटकणार आम्ही. तर अशी हालत तर भो. तुझी गांड एवढं मेहनत कराय ना माना मग ब्लॉगिंग न उठ ना मध्ये बसायला पाहिजे रे भाऊ. बस वरती कर मी सांगतो कर ना. तो सांगेल तू कर, तो बरोबर करील रे. ते लक्ष काढत कुठं कुत्रा रे. बसली का रोशन भाऊ? बसली. अरे वा, म्हणजे आम्ही पण काम करू शकतो अशा एक नंबर. तर मंडळी ऑलराऊंडर वजा अशा तुम्ही दर शकताच. आणि हात त्याने केवढा काळा करली जात. ऑलराऊंडर म्हणजे तर अशी गोष्ट आपला रे पोशिंदा मधला रे. कोणताही काम द्या ऑलराऊंडर ऍक्शन. तर गाईज या ठिकाणी करली ना, आणि आता अब्दाल जायला रोशन त्या ठिकाणी. तर चालेल मग आता बाग जाज. बरं फिरव अजून एकदा.
पुढं तिरप जातं असं वाटतं रे ना. तर हा बरीच तिरपट होणार ते ना मुळे मग साहजिकच आटणारच गाईज. मरगडापासून द्यायचा. नको राहू दे आता ते मरगड राहू दे. हे फक्त पकड देऊन ये जा. तर चालेल मंडळी. आता बाग जायचं कठपात नाही तेवढा काही गॅरंटी नाही आम्हाला. तर आपण जेमतेम चाल ना बस. अरे हा 2 जण आहेत ना रे. पण एकच गाडी घे, दोघी गाडी घेऊन चालला तिकडे जाईल ना. तर चालेल मला पाणी पिले होते मग. तुझ्या गाडीचं मठ गाड आहे ना. तर आता मग निघ ना मस्तपैकी पायी मठ गाडलीस ना आम्ही जाय राही ना गॅरेजवर. पुरा सायलेंट दाईन पेपर आता ना तुझ्या गांडीला. तू जा ना निघ ना. नाही रे. तर आपण येला गाव गॅरेजवर मुल्लेर ना. तर आता येत जबर काय प्रॉब्लेम आहे नाही गाडीला तर गाडीला काय प्रॉब्लेम आहे गाडीला अशी गोष्ट गाईस. चालूवर गाडी खोलटाक दिली मंडळी. तर गाई या सर्व नवा टाकेलं तुम्ही देखू शकता. तिथं डबनावा टाकेलं जुना त्यातून काढी फेकेलं. तर चेन सुद्धा नवी टाकणार आहे या ठिकाणी. तर काम बाकी एकच मिशा होणार आता. काय रोशन नवी गाडी बन राही ना आपला रोशनने. आता नो टेन्शन त्याला. नवा आहे ना. नया आहे भाऊची आज मज्जा. नवी गाडी झाली रे. पार्टी देणार आहे आज. तर या ठिकाणी आपला मस्तपैकी काम चालू गाईज एडिटिंग ना. गाणं नको चालू रे कॉपीराईट लागेल. तर प्री वेडिंग ना एडिटिंग कर आहे ना आपला रोशन. आणि त्यानंतर माना बी या ठिकाणी आपलं काम चालू आहे ना. तर अशा गोष्टी होत. आपला पूर्ण सेटअप आणि सागरना स्पेशल सेटअप तुम्हाला मी देखाडे देऊ. चला मावारे फॉलो मी. तर हो सागरना हे धुरा करून दिलं आहे. बाहेरचा नजारा असा आहे. आणि सागर स्पेशल अंग अजून ते ना काय चालना यूट्यूबना चालू राही ना गाईस. तर जो तो जनतेने काम एवढा मग्न ना आजकाल. जबरदस्त मग्न आजकाल म्हणजे ना कोणाला सवड नाही. डायरेक्ट टोटली सोशल मीडियावर अपडेटच. आणि जे ना ते ना पद्धतीनं जो तो काम करी राही ना. तर तुम्ही बी करा आमनिगत काम. आणि माझ्या ब्लॉग वर जायचं माझा व्हिडिओ बी देख जा अशा. आता 58वा ब्लॉग 100 ब्लॉग पर्यंत मोनिटाईज होईल झालं पाहिजे. एवढा प्रेम द्या आणि एवढं फॉलो करा आणि शेअर बी करा. अशा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. अशा आमना दोन्हीचं चॅनल आमना दोन्हीचं ब्लॉगिंग नावत त्यामुळे मग कशा आपल्या एरियामध्ये परत एकदा सांगितलं कोकणी फिल्म प्रोडक्शन वर जायसनी पोशिंदा फिल्म येलं ते जायसनी देख ना नाही वाजतं परत जायसनी देखा. अशा आणि 10 टाइम देख शाला तर तुम्हाला समजणार नाही. पण आवड राहील की मन लाईते समजेल नाही तुम्हाला समजणार नाही. 10 टाइम देखा 100 टाइम देखा पण देखा जास्तीत जास्त शेअर करा. चालेल मग. काय रे तुझं काय होतं रे का सर. बोला ना. काय होतं तुमचं. म्हटलं माझं बी आहे बस थोडासा युट्यूब चॅनल. सांग ना मग. सांगून दे ना मग. त्यांनी सांगितलं हा, मग ते- टीमचा एक युट्यूब चॅनल आहे आमचा कोकणी फिल्म प्रोडक्शन. त्याच्यावर आमचा पोशिंदा फिल्म आलेली आहे ती एकदा बघा. म्हणजे तुम्ही बघितलेच असतात पण तरी आता बघून बरेच दिवस झाले असते. एकदा परत बघा. चालेल सांगा. आणि त्याचा सेकंड पार्ट लवकर येणार आहे. अच्छा. आणि गाईज आपला देखील देखल्या बाळू बागलो युट्यूब चॅनलवर नवीन गाणं येतात. आम्ही आमनाच प्रमोशन करत. नवीन गाणं येतात ते गाणं बी देखता तुम्ही. लगीन करशील का मानिहारी. कमेंट पण नक्की सांगा. अशा कमेंट पण नक्की सांगा. तो गाणं बी आपला येईल आपला बाळू बागलो युट्यूब चॅनलवर. आणि प्री वेडिंगने एडिटिंग चालू राहील. प्री वेडिंगची काही शूट वगैरे करायचं असेल तर नक्की फोटोशॉप सांगा प्री वेडिंग सांगा टोटल A to Z. वेडिंगचं टोटल काम आहे आम्ही
आम्ही करतो. म्हणजे अच्छा. आमची सगळी टीमच असते. तुम्ही आम्हाला कळवा, कमेंट म्हणजे कॉन्टॅक्ट करा, बाळूदादाला कॉन्टॅक्ट करा किंवा चालेल. सागरला करा किंवा हा. मला केला तरी चालेल. चालेल चालेल माझं इंस्टाग्रामची आयडी आहे RDJ Nexus. चालेल. तिथं माझं नाव नाही दिसणार पण RDJ Nexus ही आयडी माझी आहे. जाऊन बघा चला काहीतरी करा काहीतरी. तर चालेल मग भेटू अजून बराच काम. आज आपली गाव गॅदरिंग बी व मराठी शाळेने तर तठा बापाला म्हणजे आपलीच भरोसावर त्या हय करेल सरशी त्यामुळे मग ना तर डेकोरेट वगैरे करायला आपल्यालाच जाणं पडणार. तर मग आपला वाटला काम आपटी लेव मग आपण घर जाऊ. बरोबर आहे की नाही गाईज. आपण आपली गाव महिला गेलो आणि आज फंक्शन तर गॅदरिंग झेडपी शाळांनी त्यामुळे आपण मै आणि काल चालला मस्तपैकी त्या ठिकाणी डेकोरेशन करताना ती आज आपल्याला व्हिडिओमध्ये देखायला भेटणार आहे. आणि थोडाफार डान्स वगैरे ते बी तुम्हाला देखाडील मग बरं आहे ना. या ना तर ह्या पद्धतीनं स्टेज चाल आहे ना या ठिकाणी गॅदरिंग. आणि हो मंडप तो आपला धानाळावालाचा देखील एक नंबर मंडपना बी थोडीफार जाहिरात कर द्यायचं आपण. साहेब नाग बनवायचं तर आता लाईटनी व्यवस्था ना तोच करणार. तर हे हो आपली गावनी शाळ आणि आपण शाळा मऊ ना या ठिकाणी. तर गाणं बिना टाकलं आणि पोऱ्याशी तयारी होई जायला जवळपास देखील नाचासाठी. तर मंडळी आपण नाव मस्तपैकी आणि गाण्याने लिस्ट आपल्याला भेटी जाईल. गाणं पेनड्राईव्ह बी आपल्याला भेटी जाईल. आणि आता मस्तपैकी पोऱ्याची तयारी चालू राहिनी. एकदम मूडमत सर्व पोऱ्या तुम्ही देखू शकतास. तर काय लाईफ मग एन्जॉय करा नाही ना हेच वय बाकी काय नाही का सर. तर बेकार फुल तयारी चालू गाईज. आणि आपला लहानाशी बी मस्त मंडपना डेकोरेशन करी दिलं तुम्ही देखा. काळूशी राही ना साऊंड ना इंतजाम करीतच वर खाल 17 टाइम बदला घेतेस ना. मंडळी आता सर्व गोष्टी होई जाईल. आता फक्त आवाज येत होता हालो करायला लागे साऊंड मध्ये. टॅलेंटेड रे पोरिया उन्हार. तर गाईज या ठिकाणी लटकी पण नाही 12 वर्ष एक टाइम काढा ना त्यामुळे. पुरुष मंडळ असो तरुण मित्र मंडळ असो देवेंद्र आपलेच मुलं आपल्याच मुलांचं गाणं बघण्यासाठी इथं ते जवळ लवकर यायचे पुरा एन्जॉय करायला. आणि लहान मुलांना कोणाला डान्स मध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी सुद्धा तयारी करून आले तरी चालतील. त्या मुलांनी सोबत आपण गॅदरिंगचे कार्यक्रम ठेवलेले आहे तरी सगळ्यांनी गॅदरिंग बघण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी पोऱ्यांना तयारी बियारी करीश नीला गेलं तुम्ही देखू शकता. जे आजूबाजूला असते गावना लोक बी आता 1-1 2-2 4-5 बघण्यासाठी गोळा वैर राहणार. पहिला गाणं होणार आहे. या ठिकाणी आपला मंडपना डेकोरेशन तुम्ही देखू शकता एक नंबर फंटास्टिक. तर गाईज आपला सागरनी आणि रोशननी एंट्री व्हायला जायला आपली गावमा गॅदरिंग देखासाठी. तर गाईज आम्ही ना गईला आणि आता परत अजून चालणार. तर या ठिकाणी ना आपली गावने सर्व मंडळी गोळा व्हायला जायला तुम्ही देखू शकतास. तर या 2 जण बियला मित्र येवामुळे सर्व काय होईल. तर असं आता देखू शकतास तुम्ही बरीच मंडळी गोळा व आम्ही कोणतंही कार्य आपल्या यशस्वीरित्या पार करण्यासाठी आपण सुरुवातीला ईश्वराचं नामस्मरण करतो आणि प्रतिमा. तर गाईज कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण होई जाईल. आणि गावकरीशी चर्चा ती मायक शालना तर जबरदस्त खुशी आहेत जवळपास सर्व. तर गाईज बिगर जेवण करा ना 12 वाजता दिलं सर्वशी. या ठिकाणी कार्यक्रम ना टोटल आनंद लिहिलं
आणि मंडपालाची खूप सहकार्य करा आणि ना एक नंबर डेकोरेशन करेल होता. मी नाही रो आणि काय चहा म्हणून आम्ही पोट दुखत करून घरी